बॅक टू माय चॅनल. सो आज मी आहे टीम आळशीसोबत. माझ्यासोबत आहे नम्रता, प्रचिती आणि आम्ही चाललो आहे. सांगायचं नाही आता नाही. ओके, नाही सांगत आहे आताच. सो काहीतरी आहे पुढे, काहीतरी सेलिब्रेट करायला चाललो आहे, ते तुम्हाला कळेलच. तर चला बघूया. आता मी मुंबई लोणावळा चाललो, ट्रॅव्हल करतो. सो आम्ही मध्ये थांबलो आहे नाश्त्यासाठी. नम्रताची चालू आहे लगीन घाई. नाही चोक करत होते. प्रचिती मी झोपेते सध्या. काय चालू आहे? नीरज आमचा आज नाही, नेहमीच ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर यार, ड्रायव्हर सारथी म्हणतात. बरं वाटतं स्वतःची कार आहे, तो नेहमी आमच्यासाठी एवढे कष्ट घेऊन नेहमी आणतो बस 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 बस. आणि यावेळेस त्यांनी स्पेशली माझ्यासाठी परमिशन काढली. असो हो, त्याला आमचा हा प्लॅन खूप जुळवाजुळव करून झालाय फायनली. गाईज, आम्ही फायनली पोचलोय डेस्टिनेशनवर. आपण बघूया नम्रताची रिॲक्शन. नम्रता, कुठे आलोय आपण? खंडाळा. लोणावळा. हा, तिथे तो लोणावळा खंडाळा लिहिलेला. नीरज बोला लोणावळा पुढे आहे. जो आम्ही अजून तिला सांगितलं नाही आम्ही कुठे आहोत, आणि तिला पण कळलं नाहीये कुठे आलो आपण. बघू कधी कळतंय नम्रताला आपण नक्की कुठे. हे तुला शोधायचं, आम्ही नाही सांगणार तुला. आता काय आपण कुठे आहोत बोलली ना मी लोणावळा. ओके, लोणावळा म्हणजे पहिला मी खंडाळा बोलली, मग मी लोणावळा. रिॲक्शन घेऊ आपण. सो चलो इथून देखते हैं. अरे तिथे नाहीये. मी तर माहितीये का, वर न येता अशी डायरेक्ट जाऊ शकते खालून. निकिता पण जाईल. ये नम्रता, माझा ब्राईट टू बी. आता मला माहिती आहे, म्हणजे मला हिने म्हणजे हिने मला जेवढी हिंट दिली आहे ना त्याच्याने मला माहिती आहे. सो आम्ही चाललोय आता विल्लामध्ये एंट्री. असल्या माणसांकडे लक्ष नाही द्यायचं, खटखटे असतात. त्याला म्हटलं मी देते एक स्टोरी, त्याला पाहिजे देते लगेच. नाही तर मी सगळं बघायला. अरे तुझ्यासाठी प्रो नाही येणार आहे आपण. इंस्टाग्राम लगेच स्टोरी वगैरे टाकली, आम्हाला थोडा टाइम लागतो. या एकाच गोष्टी हुशार आहे मी. एकाच नाही, अजून आहेत बऱ्याच गोष्टी, पण ठीक आहे. जरा आम्हाला कसा तरी सेटअप करायचा आहे. नम्रताला आम्ही तयार व्हायला सांगितलंय, ट्रेडिशनल काहीतरी घालायला सांगितलंय. आता ती घालून येईल आणि ते आम्ही करतोय काहीतरी सेटअप. तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच काय हे नक्की. सो काहीच इथे चालू आहे डेकोरेशन, आणि ह्यावरून तुम्हाला कळलंच असेल की कशी तयारी होते. सो आम्ही करतो इथे नम्रताचं केळवण. कसं पण गाईस बघू शकतात तुम्ही केळवणाची तयारी सगळं करले काय आहे ते.
आमचं असं ताट बनतंय केळवणाचं. सो आमची अशी केळवणाची तयारी झाली आहे. आम्ही घरून आणलेलं जेवण डब्बे खोलत नाही आहे. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आमचा. खोललं का? मी तुला बोलते मला तसं नाही. बघून चला आता मी रेडी आहोत. हा आहे आमचा केळवणचं आम्ही जे केलं डेकोरेशन. आणि आता प्रचिती गेली आहे नम्रताला आणायला. हा तिचे पाय दिसले पाहिजे. 1 2 3 लग्नाच्या दिवशी तोंडावर पाडून ए हळू ये नम्रता एकदम हळू. हो परत वर घेऊन जा. ए नाही इन्स्टा वाटवला आला. अरे माझे डोळे पण निघले उघडले. तुम्ही नॉनव्हेज आणलंय? माझे डोळे केवढे बंद केले. हे काय आहे? तुम्ही मच्छी आणली? माझं फर्स्ट ऑफिशियल केळवण आहे. फर्स्ट ऑफिशियल केळवण आहे. आणि म्हणजे मला जेव्हा ही बोलली की ड्रेस घालायचा तेव्हा मला कळलं केळवण आहे. पण एवढं सगळं सजवून वगैरे विचार करून आणि नॉनव्हेज. थँक्यू. खाऊ का पटापट खायचं मला. चला काहीतरी पलटच. दिवाला आहे नम्रता. अजूनपर्यंत मला हिट नाही करत आहे. अरे यार करेल थांब. नको सगळं लावलं. गोड गोड खाणार. गुलाबजाम. गुलाबजाम. ओ चमचा लागेल. यार जेवण अच्छा वैभव तू बघतोयस. टच पण आहे. यार मला एक्सपेक्ट. गाईज हे प्रचितीने स्वतःहून बनवलंय बिना मिक्स. ते रेडी मिक्स असतं ते. कसे झाले? नरम. वैभव श्रीखंड आणि तू वडी इकडे बघ. यार काय गुलाबा तुला? वगैरे काय धरू तुला? काय पण आळूवडी. यार पानं वगैरे पण आणले. मी एक एक गोष्टी हळूहळू नोटीस करतोय. हे फुलं वगैरे टाकायचे का? नाही तुम्ही नुसतं चाललं तरी अरे त्या मुली आहेत ना. तू काय आणणार मला? वैभव श्रीखंड पुरी सार. पुरी सांगू हा पुरी सोबत सार. तू मला हे नॉनव्हेज चालू शकतोस. वा छान Chicken. की बाबा तू नॉनव्हेज सोडू नकोस. मग काय नॉनव्हेज नाही सोडायचं थोडंसं नम्रता. घेतलंय. ये मी तुला मस्त आणि खाऊ द्या. चला चला गाईज. झालं सगळं. आता आम्ही सगळे पण जेवायला बसलो. आता आम्ही मस्तपैकी आमचं केळवण लंच करून घेतो. चला भेटू आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. आता हे लोक नम्रतासाठी रील शूट करतात. काय चालू आहे मागे? महीने बीत गए ये दिन भी हो Guys, so आम्ही आलोय पिछले 25 सालों में और 20 करोड़ से ज्यादा इंडियंस इन पे ट्रस्ट करते हैं. तो चेक कर लो भाई, बाकी कल से मिलता हूँ. मी प्रचिती आणि नम्रता रेडी आहे. तर चलो लेट्स पार्टी. काय करणार आहेस? बापरे
काय करते प्रचिती? पिछले महीने एक ईमेल ने ए, जा ना तिकडे जा ना. बातक मांगे मेरी बात तू ऐसे सोचना मग कुठे जातो नाही डुबणार पण अरे अरे पण तू डुबणार नाही हा अशी उभी राहा शांत शांत उभी राहा 2 मिनिटं हा बस कुठे जातेस डुबतेस आहे ना हे आम्ही आता नम्रताची बॅचलरेट पार्टी करतोय. सो आता डेकोरसाठी हे लोक फुगे फुगवत आहेत. मी पण फुगवेन. आणि नीरजला जरा प्रॉब्लेम आहे फुगे फुगवायला, तर तो त्याला आम्ही भांडी घासायला लावले. तर चला डेकोरला सुरुवात करू. बघ वा इथे चाललंय प्रिपरेशन. बघा कसं हे बघा. सो गाइस दिस इज फायनल डेकोरेशन फॉर बॅचलरेट पार्टी. बॅचलरेट नाही, सॉरी मग काय स्पिनस्टर्स पार्टी. आणि आम्ही पण रेडी झालोत. मी नीरज आपले पण लुक रिव्हील करायला पाहिजे होते हो ना. ना. आता दाखवते बच्चे काढू थांब आपण बच्चे यार मी कशी दिसते. आणि हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दिलंय तसं थांब आपण ए हा थांब. वर प्लास्टिक आहे. तर डेकोरेशन डन गाईस, हे बघा. आणि आता आमची ब्राईड टू बी येणार आहे. वी आर जस्ट वेटिंग. हा बघा
तिच्या एंट्रीची तयारी. झालं? कुठल्या ह्याच्यात? हां. तू काय करते? ब्लॉग तू काय करतोय? बघा एका मुलीवर किती कॅमेरेज आहेत. बापरे. मी असं काम देतो का? हा चालेल. असं तिचा हात पकडून असं खाली घेऊन ये. हा आनंद छान वाटेल. नेक्स्ट लेवल जलन होगी वो अलग देखेंगे. ये डोळे बंद ठेवून ये. या मॅडम. आम्ही ते स्वतः. भाई हे दुपारपेक्षा 2 टाइम्स जास्त छान झालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन मस्त मस्त खूप मस्त. ठरविंग युअर वेडिंग. हो ग्रुप मधलं पहिलं लग्न आहे. यार तुम्ही लोकांनी खूप जास्त एक्सपेक्टेशन्सच्या वरती नेलंय. म्हणजे मला आता असं झालंय की बस झालं. म्हणजे एक केळवण एक ब्राईड टू बी इतकं छान झालं. आता मला नाही केलं तरी चालेल. मी डायरेक्ट लग्न करायला रेडी आहे. हसा हसा. उलट तिला वाचायचंय का ते? आपलं पहिलं क्राऊन मला तुम्ही त्याच्यापेक्षा लाटणं आणि गॅसच द्या आता. बरोबर दिसले मी. दिसतं ना? असं तुम्ही असं चलो वी आर वेटिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स. नेहमी जातात. एक साल लड़की मिली नहीं, सब भूल गई. बघ ना येतंय की नाही परफेक्ट. गुलाब अजून काय ऍड केली? तेरे लिए कौन करेगा? आम्हीच बाकी कोण करणार आहे नम्रता? दादा काहीतरी बोललेच ते ब्लॉग म्हणून तर मी काय बोलत नाही. Guys, our bride to be आणि हे आम्ही सर्व फोटोग्राफर्स. अरे लाईट कुठे आहे? अरे लाईट कुठे आहे? अबे अंधार येत होता जिथे फिरते. सो आता झालं नम्रताचं सेलिब्रेशन. ही आली ब्राईड तिच्या ओरिजिनल अवतारात. आणि आता आम्ही डिनर करणार आहोत. खूप लेट झाला आहे. स्टील पिझ्झा अँड थम्सअप. असं तर ते लोक माझे रील आणि फोटो काढतात. पण आज हे लोक स्वतःहून काढतात. सो मला या गोष्टीचा आज आनंद झालेला आहे. आम्ही तुझी पाठवणी करतोय ह्याच्यातून. की जा बाबा आता काय करायला लागणार नाही असं. नाही जा बाबा ना, पण आता काय करायला लागणार नाही. तू जे बोलली त्याचं सॉफ्ट व्हायचं. हॅलो गाईज, आम्ही झोपेत आहोत सध्या. गाईज
आज आपला नेक्स्ट डे आहे. काल डिनरनंतर आम्ही बऱ्याच गप्पा वगैरे मारला आणि मग नंतर खूप लेट झोपलो. सो आम्ही 3 तासानंतर आता उठलो आहे, फटाफट तयारी केली आणि आज आम्हाला जायचं आहे घरी. सगळ्यांचेच ऑफिसेस वगैरे आहेत आणि नम्रताला लग्नाची फुल ब्लोन आता तयारी करायची. आता सो मला नो आराम. हां आता बघू कसं काय. तुम्ही व्लॉग बघा, आम्ही किती मजा केली ते. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय बाय.